कुठेतरी थांबलं पाहिजे ही भावना गेल्या अनेक दिवसांपासून मनाला सतावत होती। गंगेला बोल लावला तेव्हाच थांबायला हवं होतं, पहलगामच्या वेळेसच थांबायला हवं होतं, अशा शब्दात मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत मनसेला सोडचिठ्ठी दिली। किंबहुना पक्षातील अंतर्गत वातावरणावर ताशेरे ओढत त्यांनी मनातील खतखत उघड केली। महाजन म्हणाले की माझी अपेक्षा कधीच मोठी नव्हती, ना तिकीट हवं होतं ना पद, केवळ हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढंच मला महत्त्वाचं वाटलं। पण माझ्या कामाचं कौतुक न करता माझ्या हातून न झालेल्या चुका माझ्यावर लादल्या गेल्या। लोकसभेला विचारलं नाही, विधानसभेत फक्त प्रचारासाठी वापरलं गेलं आणि माझ्या वाट्याला फक्त उपेक्षा आली। इतकंच नाही तर महाजनांनी अमित ठाकरेंची माफी मागत भावनिक कबुली दिली की संभाजीनगरच्या सभेत दिलेला शब्द ते पाळू शकले नाहीत। अमितजी, मी तुमचा अपराधी आहे असं म्हणत त्यांनी परिस्थितीवर खंत व्यक्त केली। शेवटी मनसैनिकांचे आभार मानत आणि मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर यावं अशी इच्छा व्यक्त करत महाजनांनी मनसेला भावनिक निरोप दिला आणि जय महाराष्ट्र अशी गर्जना केली। आता प्रकाश महाजन राजकारणातून निवृत्ती घेणार की महायुतीत पाय ठेवणार, कमेंट मध्ये नक्की लिहा। आणि हो, पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथं ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।